राजाला तिवार मुजरा असेल. खऱ्या अर्थानं आपला राजा 32 मन सिंहासनावरती आरूढ झाला, परंतु हे राजे होण्यामागत ज्या ज्या मित्रमंडळी माऊल्यांनी आपल्या प्राणाची हुती दिली त्या सर्व माऊल्यांना गड आला पण सिंह गेला असे खऱ्या अर्थानं तानाजी मालुसरे यांना देखील माझा तिवार मुजरा असेल. आणि लगेच आपण मैदानाकडे बोलूयात. एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. चॅम्पियन ट्रॉफी 2021चं ही पहिलं पर्व. 3 तालुके आपण या स्पर्धेमधील या 3 तालुक्यांमधील चुनिंदर खेळाडू चॉईस केलेले सगळे खेळाडू प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळणार आहेत. खालापूर, कर्जत आणि सुधागड या 3 तालुक्यातील सगळे प्लेयर वेगवेगळ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजचा 3रा दिवस 4था दिवस या स्पर्धेचा. पहिला दिवस गाजवला देवांश 11 घोडिवली, मयूर पाटील त्या टीमचा आयकॉन प्लेयर होता. दुसरा दिवस गाजवला राजवाडा पोसरे टीमनं, मनीष तात्रे त्या टीमचा आयकॉन प्लेयर होता. म्हणजे दोन्ही खेळाडू एकाच टीमचे होते, पोसरे टीमचे. आणि श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली टीमनं काल अंपरचा कॉल होतो द मॅच ऑन. अमोल चव्हाण त्यांनी देखील फार चांगला खेळ केला आणि काल आदम मुजावरनं काय बॅटिंग केली आणि प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकलेत. द मॅच ऑन P1चं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती आपले गोलंदाज कौशल गुरव ऑन स्ट्राईक. डावकुरे आताचा फलंदाज भावेश कुरंगले. पहिला चेंडू थोडासा फसव्या गतीचा होता. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर धोक्याची घंटा पाहायला मिळाली असती, परंतु पॉपिंग क्रीजवरती दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत. एक धाव मिळते 22च्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकाचा श्री गणेश केला जातोय. एक ताकदवर लढत पाहायला मिळेल या 2 संघादरम्यान. यशराज 11 चिंचवली आणि त्यांच्या विरोधात रिया 11 कर्जत. दोन्ही टीम अगदी ताकदवर पाहायला मिळतात. एकीकडे भावेश कुरुंगले, एकीकडे अखिल भोईर, कौशल गुरव, अमोल, त्याच्यानंतर रोशन मोडक. चांगले चांगले खेळाडू या टीमकडे आहेत, परंतु आता ऑन स्ट्राईक आहे फलंदाज नवनाथ मामुनकर. लवजीचा हा खेळाडू गेले 3-4 वर्षापूर्वी बराचसा भरात असणारा फलंदाज. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मालिकावीरचा मान या खेळाडूने मिळवलंय, परंतु या मोसमामध्ये या स्पर्धेमध्ये त्याला त्याचं नाव कायम ठेवायचं असेल तर चांगली बॅटिंग त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुशल गुरव तयार आहे. चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा इशारा येतो. चेंडू वाईड आहे आणि अवंतर धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. फार चांगली स्पर्धा पाहायला मिळतीये. चॅम्पियन लीग 2021 पर्व पहिलं आणि या स्पर्धेचे आयोजक संजय सोलंकी, गौरव घोसालकर, केतन मुंडे, दिगंबर मोरे, कल्पेश जाधव, शुभम गोडविंदे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र. यावेळेस फटका फसला जातोय. वायडिश लॉंगावरती फार चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि विकेट देखील प्राप्त केली जाते. नवनाथ मामुनकर या चेंडूवरती बाद होते. आरंभ आणि नक्कीच आपण पाहतो की बरेचसे क्रिकेट झाले, परंतु आता जिगरबाज युवा हे सगळे खेळाडू फार चांगला खेळ मैदानावरती करतायत आणि त्यांचा नवा जम या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सगळ्या जिगरबाज युवा खेळाडूंकडून, परंतु गेले 3-4 दिवस या स्पर्धेमध्ये फार चांगलं स्कोरिंग केलं आमचे नरेश दलवी. त्यांच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये होते प्रवीणजी दुगाडे सर, अभिषेकजी पाटील सर, तुषार धुमाल सर, विनोद सोलंकी सर, मयुरेश कदम सर, सुरेश शिंदे सर आणि रोशन पाटील सर आज आमच्या समवेत जोडले जाणार आहेत. सर्व आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ज्या समालोचकांनी प्रेक्षकांची मने जिंकली गेले 3 दिवस त्या सर्वांचं मनापासून आभार. हा चेंडू स्वर आणि स्वेरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती.
तिन्ही अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. तुम्हाला आक्रमण जरूर करावं लागणार, कारण की काल 87 धावांचा पाठलाग देखील या मैदानावरती केलं गेलं रजत मुंडेच्या टीम कडून. रजत मुंडेनं आपलातून कामगिरी केली. काल राजा आगिवलेचं अर्धशतक आपण या मैदानावरती पाहिलं, आदम मुजावरचं अर्धशतक या मैदानावरती पाहिलं. परंतु यावेळेस कल्पेश आणि रजत मुंडेनं देखील 65 धावा जमवल्या. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु हा फटका चांगला पाहायला मिळाला कल्पेश जाधवच्या बॅटमधून. मोठा फटका पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले. त्या केला रोख लावलं होतं, लगाम लावली होती, त्यानंतर हे आक्रमण. हा फटका देखील चांगला आहे. अगदी बॅट्समनच्या रडारमध्ये हा चेंडू आला, त्याला फेकून दिला जात आहे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धाबींसाठी मारलेला हा दणदणीत षटकार. लगातार जर 3 षटकार आले तर सेवन विलास यांच्याकडून कुपन असेल, फूड कुपन असेल ती 500 रुपयाची. हा फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि आलेला बॅक टू बॅक तिसरा षटकार. मंगळवार आणि आई एकविरेचा वार आहे आणि त्यांची गीतं या स्पर्धेमध्ये वाजवली जात आहेत. आणि आई एकविरेचे सर्वात मोठे भक्त हर्षद पिंगले, हॅरी पिंगले या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, आक्रमकता धारण केली फलंदाज कल्पेश जाधवनं. चिंचवलीचा हा फलंदाज काय आपलातून कामगिरी करतो. बॅक टू बॅक त्यानं 3 षटकार खिचून आणले. पहिली सुरुवात थोडीशी खडतल पाहायला मिळाली होती. गोलंदाज फलंदाजांवरती हवी ठरत होते, परंतु त्यानंतर विकेटची पडझड पाहायला मिळाली. वाईट चेंडू आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार खिचून आणले कल्पेश जाधव या फलंदाजानं. बराचसा फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज आहे कल्पेश जाधव. आम्ही नेहमीच पाहतो दिगंबर मोरे आणि कल्पेश जाधव ही सलामीची जोडी आम्ही बऱ्याचदा पाहिली आहे चिंचवली टीम कडून, परंतु कल्पेश जाधव आक्रमण करतोय. काल दिगंबर मोरे यांची टीम होती, पहिल्या दिवशी होती, ते क्वालिफाय करू शकले नाही, परंतु कल्पेश आता प्रयत्न करतोय या स्पर्धेमध्ये आपले नाव कायम ठेवण्यासाठी. हे त्यांचं होम ग्राउंड आहे, बॅटिंग चांगली करावी लागणार. आणि ज्यावेळी तुम्ही घरेलू मैदानावरती खेळता त्यावेळी जरूर तुम्हाला 100% योगदान देणं फार गरजेचं आहे. हा चेंडू स्वर आहे, वाईटचा इशारा येतो पंचांचा आणि या वाईटच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या अंकावरती. जरूर आपण सुरुवातीला उल्लेख केला की 80, 87, 90 धावा देखील या मैदानावरती चेस होऊ शकतात, असं हे ऐतिहासिक मैदान आहे आणि या फलंदाजाच्या प्रेमात पडणारी ही खेळपट्टी आहे. हा फटका देखील मोठा खेचायचा होता. 22 कुरुंगले या चेंडूवरती चाच पडतोय. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही चुकी न करता फार चांगलं गॅदर केलं जातं या चेंडूला, फार चांगलं कॅरी केलं जात आहे आणि तदनंतर हा चेंडू निर्धाव आणि या निर्धावच्या बरोबरीने धावफलकात काही बदल नाही. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 कुरुंगले हा आयकॉन खेळाडू आहे यशराज 11 चिंचवली टीमचा आणि त्याच्याकडून बरीचशी अपेक्षा असतील. पाठी राखे आणि पॅकरला त्याच्यानंतर आलेला हा कडा प्रहार, चेंडूवरती आक्रमण, चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावींसाठी मारलेला हा दणदणीत षटकार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार साजेकर, असरोटीचा हा गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज, परंतु यावेळी
दुसऱ्या क्रमांकावरची गोलंदाजी ते करतोय. स्ट्रायकरची गोलंदाजी आता P1चं पहिलं षटक संपवलं कुशल गुरवनं, जो रिया 11 कर्जत टीमचा आयकॉन प्लेअर आहे. हा फटका देखील चांगला आहे. जिथे क्षेत्ररक्षण लावलं होतं त्याच दिशेनं चेंडूनं वाटचाल केली आणि फार चांगल्या रीतीनं चेंडूला फील्ड केलं जात आहे. केवळ एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल आणि एका धाबीच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते 29 या अंकावरती. 29 धावा धावफलकावरती आहे. सुस्थितीमध्ये अध्यापक या सामन्याचा विचार केला तर बॅटिंग करत असताना, फर्स्ट बॅटिंग करत असताना यशराज 11 चिंचवली टीम पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये तुमच्यावरती कोणतंही दडपण नसतं. आणि नेहमीच मी तर म्हणेन, नेहमीच आमचे रोशन पाटील सर तारायचे ते नेहमी म्हणतात की दडपण असलं तरी ते दडपण जुगारून तुम्हाला चांगले बॅटिंग या क्रिकेटच्या झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला करावी लागेल. आणि हा फटका खिचायचा होता ऑन साईड मध्ये, परंतु फटका फसवला जातोय. अगदी पुरेपूर खांद्याचा उपयोग फलंदाज मैदानावरती करतोय. तुषार साजेकर एक वेगवान प्रतीचा गोलंदाज आहे. आपण या अगोदर उल्लेख केला की आसरोली टीम कडून P1चं पहिलं षटक हाताळणारा हा गोलंदाज यावेळी दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी करतोय संघासाठी. आणि फार चांगली त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल आला, तयार. हा चेंडू थोडासा खराब, पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. बिमरचा हा नो चेंडू आणि त्यावर मिळालेली सिंगल म्हणजे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतात. आणि या 2 धाबीच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. खराब चेंडू जर तुम्ही टाकले तर नक्कीच त्या खराब चेंडूवरती तुम्हाला मार मिळाला जाईल. आणि त्यानंतर असेल आता फ्लीट. काल प्रवीण दुगाडे सरांनी उल्लेख केला, उघडे गोलंदाजी मार्क वरती तयार आहे तुषार. काल नक्कीच प्रवीण दुगाडे यांनी सांगितलं होतं की ज्यावेळी तुम्ही तुमची गोलंदाजी करत असा त्यावेळी तुमच्या गोलंदाजीवरती तुमचं नियंत्रण असणं फार गरजेचं असतं. अचूक टप्प्यावरची तुमची गोलंदाजी असणं गरजेचं असतं. आणि तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्व नाही, परंतु तुम्ही जर अचूक टप्प्याची गोलंदाजी टाकली तर नक्कीच क्रिकेटमध्ये तुम्ही सफल आणि यशस्वी गोलंदाज ठरले जाल. आणि तशी गोलंदाजी आता करावी लागणार उर्वरित येणाऱ्या चेंडूवरती तुषारला. हा फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूवरती येतोय अमोल मोडक हा क्षेत्ररक्षक. आणि केवळ एक धाबे चेंडूवरती मिळते. एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 33 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या तब्बल 21 धावा आणि त्यानंतर या षटकामध्ये धावा आल्या त्या 12 धावा. 21 आणि 12च्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 33 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. आमचे मान्यवर पंच गेले 3 दिवस फार चांगली पंचांची भूमिका मैदानावरती पार पाडतायत. अमर साठे सर पुण्याहून या स्पर्धेला दाखल झालेत. जय पवार सर कल्याणहून या स्पर्धेला दाखल झालेत आणि सुबोध गडसे सर जे मुंबईहून या स्पर्धेला दाखल झालेत. या मान्यवर पंचांचं देखील आम्ही या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक इथे दुसरं संपलंय. तुषार साजेकर यानं फार चांगलं षटक टाकलं. एक षटकाराचा मार जरूर त्यांनी खाल्ला. एक चेंडू त्यानं नो टाकला, त्यावरती 2 धावा मिळाल्या म्हणजे 8 धावा त्याच्याकडून जरूर खर्ची दिल्या 2 चेंडूवरती. परंतु उर्वरित येणारे त्यानं 4 चेंडू अगदी सुरळीत टाकले. आणि कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा जो मनसुबा होता, जो त्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात त्याला यश लाभलं जात आहे. आणि जरूर त्याने 12 धावा या षटकामध्ये खर्ची केल्या. पहिल्या षटक थोडंसं मागणं ठरलं होतं कुशल गुरवचं, परंतु तदनंतर या डावाला सावरण्याचा प्रयत्न करतोय तुषार साजेकर. आणि आता तिसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज विजय मोरे गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. ऑन स्ट्राईक कल्पेश जाधव. थोडासा स्किट होतोय, दुखापत झाली आहे का बघा. नक्कीच थोडासा स्किट झाला गोलंदाज आणि त्यानंतर वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि थोडस वेगता आलं गोलंदाजाला. गोलंदाज तयार. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती विजय मोरे. ऑन स्ट्राईक कल्पेश जाधवचं हे होम ग्राउंड आहे आणि या घरेलू मैदानावरती तुम्हाला चांगली बॅटिंग करावीच लागणार. बॅक टू बॅक त्यानं 3 षटकार खेचले, त्यानंतर एक चेंडू तो निर्धाव केला आणि 2 सिंगलच्या बरोबरीनं आपल्या 20 या धावसंख्येवरती खेळतोय. हे देखील चांगला फटका आहे. अखिल भोईर
जो पुसरी गावचा खेळाडू आहे तिथे यावेळेस रिया 11 कर्जत टीमसाठी त्यांना चांगले प्रयत्न करावे लागणार. कमीत कमी धाव संख्येपर्यंत रोखणं गरजेचं असणार, परंतु त्या उलट जास्तीत जास्त धावा जमावा लागणार बॅटिंग करत असणाऱ्या यशराज 11 चिंचवली टीमला. षटक क्रमांक 3 प्रोग्रेसवरती आहे. गोलंदाज विजय मोरे तयार आहे. हा चेंडू थोडासा लेग स्टिकच्या बाहेर पंचाने इशारा केला. हा चेंडू स्वेअर आहे आणि या स्वेअरच्या मदतीनं धाव फलक जाऊन ते 35 या धाव संख्येवरती 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली गोलंदाजी आता तुम्हाला करावी लागणार. पहिल्या चेंडूवरती जशी सुरळीत कामगिरी केली तशी कामगिरी प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला करावी लागणार आणि एकाच 2 विकेट जर गोलंदाजांना प्राप्त केल्या पर षटकामध्ये तर कमीत कमी धाव संख्येपर्यंत रोखलं जाईल रिया 11 कर्जत टीमच्या या गोलंदाजांकडून. परंतु त्या उलट जर तुम्हाला एक मोठी धाव संख्या एक आव्हानात्मक टार्गेट धावांचं मोठं डोंगर तुम्हाला उभं करायचं असेल तर पर षटकामध्ये तुम्हाला एकाच 2 मोठे फटके जरूर खेचून आणावे लागतील. नक्कीच एकाच 2 मोठे फटके पर षटकामध्ये खेचून आणावे लागतील. जास्तीत जास्त मोठं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागणार, कारण की या मैदानाचा जर आपण विचार केला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जरूर द्वितीय सत्रामध्ये सेकंड इनिंग मध्ये पाठलाग या मैदानावरती केलं गेलं आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही या मैदानावरती समालोचन करण्यासाठी येतो आणि त्यावेळी आम्ही पाहिलं 80-90 धावांचा पाठलाग या मैदानावरती सहजरित्या केलं गेलंय. ऑन स्ट्राईक फलंदाज यावेळेस 22 कुरुंगले कांबळे टीमचा हा एक होनर खेळाडू आहे. हा डिटर फलंदाज डावखुऱ्याचा हा फलंदाज बऱ्याचशा वेळी आपण ओपन स्पर्धेमध्ये या खेळाडूंना खेळताना पाहतो, परंतु यावेळेस यशराज 11 चिंचवली टीमसाठी त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑन स्ट्राईक 22 कुरुंगले, नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज कल्पेश जाधव, गोलंदाज विजय मोरे तयार आहे. चेंडू पुन्हा एकदा स्वेअरचा इशारा होतोय पंचांचा. स्वेअरच्या मदतीनं थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज विजय मोरे या गोलंदाजाकडून. स्वेअरच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 36 या धाव संख्येवरती. लय पकडणं आता गरजेचं आहे. अचूक टप्पा गोलंदाजीवरती तुमचं नियंत्रण असणं गरजेचं असतं आणि एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचं मान तुम्हाला मिळतंय. त्यावेळी तुम्ही तुमचं 100% प्रयत्न या स्पर्धेमध्ये पणाला लावणं गरजेचं आहे. हा फटका चांगला होता, फटका पसला गेला. जमीन लगतचा हा फटका अलॉंग द कार्पेटच्या साहाय्यानं एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धाबीच्या साहाय्यानं एका धाबीच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 37 या अंकावरती. 37 धावा धाव फलकावरती आहेत. फार चांगली आता बॅटिंग उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये या फलंदाजांना करावी लागणार. सुस्थितीमध्ये अध्यापक रिया 11 कर्जत टीमच्या अगेन्स्ट खेळताना यशराज 11 चिंचवली टीम. गोलंदाज तयार. हा फटका पुन्हा एकदा चांगला ऑन साइड रिजन मध्ये या फटक्याला खेचून आणलंय. डीप मिड विकेट वरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी केवळ एक धाव या चेंडूवरती मिळते. एका धाबेच्या बरोबरीनं 38 धाव आहेत त्या धाव फलकावरती. शांत आणि साबत सुरुवात वरती पाहायला मिळाली. एकाच 2 मोठे फटके जरूर आले, परंतु तदनंतर गोलंदाज तुषार साजेकरनं चांगली कामगिरी केली आणि आता विजय मोरे देखील चांगली कामगिरी करतो. हा चांगला फटका आहे. ऑन साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला चांगलं फील्ड केलं जातंय. अमोल चांगलं फील्ड केलं आणि चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धाबीच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 39 या धाव संख्येवरती. 39 धाव आहेत त्या धाव फलकावरती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट केली जाते आणि या सिंगल डबलनं धाव संख्येमध्ये बदल टाकण्याचा प्रयत्न धाव संख्येमध्ये भर घालण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. फटका देखील 11 जो लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइड रिजन मध्ये या फटक्याला खेचून आणायचं होतं, परंतु फटका फसला जातोय. नक्कीच चेंडूवरती तुमची नजर ही फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये हा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धाव फलकात काही बदल नाही. 39 धाव आहेत त्या धाव फलकावरती. गोलंदाज तयार विजय. हा फटका चांगला आहे. अगदी बासमनच्या हा चेंडू रडार मध्ये आला आणि त्याला फेकून दिला जात आहे.
कल्पेश जाधवच्या बॅट मधून हा विलोपनीय षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 45 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक तिसरा देखील संपुष्टात आलाय. पर षटक 15च्या सरासरीनं धावण्याचा प्रयत्न मैदानावरती फलंदाज करतायत. एक मोठं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न त्यांचा मैदानावरती चालू आहे. सलामीचा फलंदाज नवनाथ मामुनकर हा फलंदाज बाद झाला, परंतु त्यानंतर डावाला सावरण्याचा प्रयत्न कल्पेश जाधव आणि बाबेश कुरुंगले मैदानावरती करतोय. आयकॉन प्लेअर आहे बाबेश कुरुंगले, याच्याकडून बरीचशा अपेक्षा असेल संघाच्या संघ मालकाला आणि पाठीराख्यांना आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या, परंतु तशी बॅटिंग आता बाबेश कुरुंगलेला करावी लागणार. एक डावखोर आताचा व्यावसायिक दर्जाचा चांगला फलंदाज आहे बाबेश आणि त्याला चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागणार. राजेश दादा मोडक आणि त्यांच्या समवेत देवा भोईर व्यासपीठावरती बसले. यावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संतोष घारे. फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक तिथे आहे तुषार शाजेकरनं पार चांगले जेल टिपला. फलंदाज या चेंडूवरती बाद होतोय बाबेश कुरुंगले. या तशी कामगिरी त्याला करावी लागणार. 2 चेंडू तो निर्धाव टाकतोय, परंतु यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे मच्छिंद्र रसाल. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धाबीच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 46 या धावसंख्येवरती. गोलंदाज संतोष घारे फार चांगलं षटक यावेळेला हाताळतो. फार चांगली त्याची गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि या ओव्हरमध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत जर रोखलं तर मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचणारी टीम खऱ्या अर्थाने यशराज 11 चिंचवली
तिला रोखलं जाईल या षटकामध्ये आणि तशी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज संतोष घारे या गोलंदाजाकडून. फटका खिचायचा होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू. पंचांना चेंडूला अवंतर घोषित केलंय. एक अवंतर धावेनिशीनं वाईट चेंडू होतोय आणि वाईटच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 47 या धावसंख्येवरती. वाईटचा इशारा केला पंचांनी आणि त्यानंतर एक अवंतर धावेला बढती मिळते. गोलंदाज तयार आहे संतोष. हा फटका चांगला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूला उंचाई जास्त, लंबाई कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फार चांगलं झेल टिपला आणि फलंदाज या चेंडूवरती कल्पेश जाधव जो आक्रमण करत होता या सामन्यामध्ये यशराज 11 चिंचोली टीमला एक उंचाई गाठून देणारा फलंदाज परंतु यावेळेस होतोय बाद. रमेश जाधव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय त्यांच्या सुविद्य पत्नी वैशालीजी, सौभाग्यवती वैशालीताई जाधव, खोपोली नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका, मी रमेशजी जाधव यांना विनंती करतोय यशराजचे फ्रँचायझी की आपण व्यासपीठावर यावं. नक्कीच आपण विनंती करू मान्यवरांनी की आपण व्यासपीठावरती यावं. पंचांकडे अपील केलं जात आहे. बॉडीवरती आदळलेला हा चेंडू एक धाव वेगानं कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि लेग बाईट स्वरूपात ही एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचते ते 49 या धावसंख्येवरती. 49 धाव आहेत. त्या धावफलकावरती गोलंदाजी टिचून करतोय गोलंदाज संतोष घारे. षटक क्रमांक 4 यावेळेस चालू आहे. हा फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तिथे आहे. फार चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी केवळ एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेहून जास्त काही मिळत नाही आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचते ते 50 या धावसंख्येवरती. 50 धावा कंप्लीट केले जात आहेत. यशराज 11 चिंचोली टीम कडून षटक क्रमांक 74 देखील इथे संपुष्टात आले आणि आता शेवटचं षटक स्लॉक षटक असेल आणि या स्लॉक षटकामध्ये नक्कीच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवाव्याच लागतील. कारण काल फार चांगलं आक्रमण पाहायला मिळालं. जी कुंभिवली टीम होती आणि त्या कुंभिवली टीमच्या अगेन्स्ट वरद टावर रसायनी टीम कडून जे आक्रमण झालं आणि रजत मुंदेची फार चांगली बॅटिंग त्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. राजा आगिवलेनं फार चांगली बॅटिंग केली होती. 15,000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूंना प्राप्त केलं परंतु सामना गमावा लागला कुंभिवली टीमला आणि तो सामना जिंकला वरद 11 रसायनी टीमनं. परंतु तरी देखील या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलं. 6व्या एंटरप्राइजेस कोपेली टीमनं काल प्रभावीशाली फलंदाजी, प्रभावीशाली क्षेत्ररक्षण आणि फार चांगली त्यांची गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळाली आणि त्यांनी टॉप 6 मध्ये प्रवेश घेतलाय. टॉप 6 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 6 मध्ये प्रवेश करेल हा फटका पसला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे अमोल. चेंडूच्या खाली येतो आणि एक धाव या चेंडूवरती मिळते. एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 51 या धावसंख्येवरती. ऑन स्ट्राईक फलंदाज ऋषी कुरुंगले आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती अनिरुद्ध खांडेकर. बिमरचा रिव्ह्यू बासपांनी घेतलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला कव्हरेज करण्यात आलं आहे. फार चांगलं
थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या या सामन्यांचा आस्वाद तुम्ही लुटू शकता. मी जय पवार सरांना विनंती करेन की आपण यायचं थर्ड अंपायरची डिसिजन इथे क्लिअर करा. बिमरचा नो चेंडू आहे असं फलंदाजाला वाटतंय आणि ती रिव्ह्यू मध्ये आपण पाहायचं. नक्कीच नाही आहे नो चेंडू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फार चांगली स्पर्धा आपण पाहतो. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला कव्हरेज करण्यात आलं आहे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये कोणता चेंडू नो आहे, कोणत्या चेंडूवरती विकेट जाते, कोणत्या चेंडूवरती वाईड आहे, सगळ्या रिव्ह्यू अगदी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात येत आहेत आणि प्रत्येक वेळी चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हा फटका चांगला होता. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 4 धाबींसाठी मारलेला ऋषीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. आणि या चौकाराच्या बरोबरीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 55 या धावसंख्येवरती. गोलंदाज तुषार यावेळेस तयार आहे. ऋषीसाठी हा चेंडू वेगवान प्रतीचा होता. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो आणि हा चेंडू देखील निर्धाव आहे. अशा जास्तीत जास्त चेंडूची पैकी आता उर्वरित येणार या 3 चेंडूंवरती करावी लागणार. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर आला चौकार आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. परंतु ऋषी कुरंगलेला आता आक्रमण करावं लागणार उर्वरित येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. जास्तीत जास्त धावा जमवणं आता गरजेचं असणार उर्वरित येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये. स्लॉक षटक आहे, आक्रमण करावं लागणार. फलंदाजी मित्र म्हणेन चांगली करावी लागणार उर्वरित येणाऱ्या चेंडूंमध्ये. परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं आणि या 2 धाबींच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचतोय ते 57 या धावसंख्येवरती. उर्वरित येणारे आता 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. तुषार साजेकर फार चांगली गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फार चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मच्छिंद्र रसाल जो धारणीचा हा क्षेत्ररक्षक आहे, फार चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि 1 धाव मिळतीये. 3 धावा त्यानं वाचवल्या संघासाठी आणि एका धाबीच्या बरोबरीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 58 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे तुषारचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी बॅक टू द बॉलर आणि फलंदाज देखील धावच्या स्वरूपात बाद होतोय. म्हणजे या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही. 58 धावा धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे. यशराज 11 चिंचवली टीम येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज असेल रिया 11 कर्जत टीमला 59 धावांची. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. पहिल्या 3 षटकांमध्ये आक्रमण पाहायला मिळालं होतं. असं वाटलं होतं 70-80 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल यशराज 11 चिंचवली टीम. परंतु त्यानंतर गोलंदाजांची किमया पाहायला मिळाली. गोलंदाजाने टिचून मारा केला. 3ऱ्या षटकामध्ये केवळ 12 धावा खर्च केल्या. 4थ्या षटकामध्ये संतोष घारेनं केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या आणि या मॅच मध्ये बॅकफूट वरती ढकललं. आणि 5व्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी तुषारची पाहायला मिळाली. केवळ त्यानं 8 धावा खर्च केल्या आणि संघाला प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचं काम केलं आणि यशराज 11 चिंचवली टीम जाऊन पोहोचतीये ते 58 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी गरज असणार येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये रिया 11 कर्जत टीमला 59 धावांची. परंतु काय अजिंक्य, यानंतर रायगडमधील टॉप 10 मराठी समालोचकांपैकी एक ताऱ्यावरून आलेले, ज्यांना बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये समालोचन करण्याचा प्रदीर्घ अनुभव, एका छोट्याशा कारकिर्दीमध्ये ज्यांनी आपल्या समालोचनाने स्वतःचं एक मोठं वेगळं अस्तित्व आणि वेगळं नाव ज्यांनी निर्माण केलं ते रोशन पाटील तारा दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या समवेत जोडतील आणि त्यांच्या समवेत असेल मी स्वतः प्रवीण दुगाडे. हॅलो. तर सन्माननीय रमेशजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं चॅम्पियन लीग 2021 मध्ये आपण मनापासून
स्वागत करूया. दिमाग के जादूगर संजय सोलंकी, कॅप्टन कूल केतन मुंडे, मिस्टर डिपेंडेबल दिगंबर बोरे, मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर, शुभम घोडविंदे, कल्पेश जाधव आणि संपूर्ण खालापूर क्रिकेट असोसिएशन यांच्या तर मी या स्पर्धेच्या आयोजन कमिटीपैकी एक, ऑर्गनायझर पैकी एक दिगंबर मोरे यांना विनंती करतो की आपण रमेशजी जाधव साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. यशराज चिंचवलीचे फ्रँचायझी, तर रोशन पाटील आमच्या बरोबर आहेत, पण यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे. शिवराज वॉरियर्स आणि कृष्णाई अंजरून, संदेश पाटील आणि बंटी पेंढारी या दोन कर्णधारांमध्ये लढत रंगणार आहे. 7 विलासचे प्रोप्रायटर अजिंक्य दर्गे, सन्माननीय हरेजी मराठे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. दिगंबर मोरे यांच्या शुभ हस्ते जमलेल्या तमाम पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. रायगडमधील टॉप 10 मराठी समालोचकांमध्ये ज्यांना गणलं जातं, खऱ्या अर्थानं कारकीर्द त्यांची छोटीशी आहे, पण या छोट्याशा कारकिर्दीमध्ये आपली एक वेगळी छाप ज्यांनी या क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण रायगड टेनिस विश्वामध्ये उमटवली आहे, ते आमचे ताऱ्यागावचे एक उत्कृष्ट मराठी समालोचक रोशन पाटील या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या समोर येत आहेत. धन्यवाद प्रवीणजी दुगाडे सर, अजिंक्य, त्यानंतर आमचे धुमाळ सर आहेत, त्यांचंही सरचे स्वागत. तर व्यासपीठावरती सन्मान होतोय खऱ्या राजेशजी मोडक साहेबांचा ते सन्मान होईल. मी 11 कर्जतचे फ्रँचायझी राजेशजी मोडक साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची माहिती देताना रोशन मी तुम्हाला हे सांगेन की संजय सोलंकी, दिगंबर मोरे, त्याचबरोबर गौरव घोसाळकर, केतन मुंडे, शुभम घोडविंदे, कल्पेश जाधव आणि संपूर्ण ऑल ओव्हर खालापूर क्रिकेट कमिटी यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं होतं की सुधागड मध्ये क्रिकेट चालतं, पण ते तितकंसं जोरात नाहीये. कर्जत आणि खालापूरमध्ये क्रिकेट फार जोमात चालतंय, पण या तिसऱ्या तालुक्याला घेऊन या तिसऱ्या तालुक्यातही क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि यासाठी या चॅम्पियन लीगचं आयोजन केलंय. सन्माननीय देवाजी भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. ओव्हर टू रोशन. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना खऱ्यातनं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम त्रिवार मानाचा मुजरा. तर आजच्या दिवसातील ही पहिली लढत आहे. तुम्ही पाहता यशराज 11 चिंचवली संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 58 धावा केल्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 59 धावांचा पाठलाग या ठिकाणी रिया 11 कर्जत टीमला करायचा. आस्किंग रन रेट जर तुम्ही पाहिला जवळजवळ 11.80, म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 12 रन या कराव्या लागतील या मॅच मध्ये विजयासाठी. तर सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अखिल भोईर आणि अमोल भोईर हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झालेत. गोलंदाजी मार्कमध्ये बाबेश कुरुंगले कांबे गावचा हा खेळाडू पहिलाच बॉल मिडॉन मध्ये ट्रॅव्हल केला, त्यानंतर चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, कोणती धाव नाहीये. अखिल भोईर हा खेळाडू दुगाडे सर खऱ्या पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे, कारण सातत्याने त्याच्याकडे बॅटमध्ये आम्ही चौकारांची आतिषबाजी नेहमी पाहिली आहे आणि तो मात्र खेळाडूचा सलामी आलाय. परंतु एका बाजूनं एक चांगला उत्कृष्ट लेदर क्रिकेटर, त्याच्या आगेस मात्र हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. आमच्या अतिथी मंचाला सलामी देणारा हा पॅरल स्ट्रोक षटकार. बॅटिंग करणाऱ्या रिया 11 कर्जत टीमला
पद्धतीने वापर केला या फटक्यामध्ये अखिल भोईर या खेळाडूनं कमबॅक करावा लागेल आता 22ला पुन्हा एकदा सफल झाले गती परिवर्तन केला त्यानंतर मात्र तुम्ही पाहता प्रत्युत्तर हे आहे खऱ्या अर्थानं दोन चांगल्या खेळाडूंमधला हा संघर्ष दोन मोठे फटके त्यानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलं स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कॉटन बोलच्या स्वरूपात बाद केलं अखिल भोईर या खेळाडूला पहिला धक्का बसतोय रिया 11 कर्जत टीमला देखिए रोशन पाटिल सर ये विकेट की तलाश थी यशराज 11 चिंचोली को क्योंकि अखिल भोईर जिस अंदाज से खेल रहे थे जिस अंदाज से उन्होंने आक्रमण किया था पहली भले ही गेंद डॉट खेली थी मिडॉन के ऊपर उन्होंने स्टीयर किया था लेकिन उसके बाद एक 6 आया डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर और एक सीधे बल्ले से वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर एक 4 नजर आया और उसके बाद भावेश कुरंग ने जो चेंज ऑफ पेस की उस वजह से विकेट मिलता हुआ नजर आया यशराज चिंचोली को। तो हमारे मेहमान दीप जाधव और कल्पेश मोरे इनका भी हम स्वागत करेंगे इस मंच के ऊपर। रोशन सर खूप चांगलं कमबॅक भावेश कडून स्वतः आयकॉन खेळाडू आहेत टीमचे यशराज 11 चिंचवली आणि एका बाजूने तुम्ही पाहता रिया 11 कर्जत टीमचा आयकॉन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय कुशल गुरव अजून एक चांगला खेळाडू तुम्ही पाहता या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अष्टपैलू खेळाडू आहे कडाव गावाला बिलॉंग करतो पण सातत्याने कर्जत विभागासाठी खूप मोठं क्रिकेट ज्याने खेळलंय असा हा खेळाडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चांगला फटका परंतु ऑन साइड मध्ये शतरक्षक आहेत डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली या बॉलवरती सिंगल आली आणि या सिंगलने मात्र संघ पुढे चाललाय रिया 11 कर्जत टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद 11 धावा खरं तर रिया 11 कर्जत हे नाव आम्ही आरपीएल मध्ये पाहिलं सतत 2 वर्ष खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला आणि कुशल सातत्याने त्या टीमचा देखील सदस्य राहिला आणि आज पुन्हा एकदा या 3 तालुक्यांच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात यावेळेस लॉफ केला बॉलला खूप चांगला फटका ब्लॅक स्क्रीनला मात्र स्पर्श करणारा अजून एक मोठा फटका आहे तो रिया 11 कर्जत टीमसाठी 6 धावेसाठी हा षटकार विशेष सूचना शिवराज वॉरियर संघाचा कर्णधार हर्षद पेंढारी आणि कृष्णाई अंजरून संघाचा कर्णधार संदेश पाटील याला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा आल्या खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली मैदानामध्ये अखिलनं चांगला स्टार्ट दिला जो स्टार्ट हवा होता कारण रिया 11 कर्जत टीमला तो मात्र मिळवून दिला अखिलनं आणि तो बाद झाला 10 या धावसंख्येवरती आणि त्यानंतर अमोल भोईर हा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय मालेगावचा हा खेळाडू आहे खरं तर खेळाडूंच्या गावांची नावं देखील आमच्यापर्यंत पोहोचवा कारण युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक स्पर्धा पाहत आहेत त्यांना देखील खेळाडू कोणत्या गावाला बिलॉंग करतो हे फार महत्वाचं आहे त्यांना कळणं गरजेचं आहे तर मालेगावचा हा खेळाडू इथे पहिल्या षटकामध्ये 17 आल्या खूप चांगला स्टार्ट मिळालाय रिया 11 कर्जत टीमला मैदानाची आउटफील्ड जर तुम्ही पाहिली भरपूर चांगली आहे टणक आउटफील्ड आणि विकेट देखील तेवढी सुंदर आहे आणि खूप चांगलं हे क्रीडांगण डीपी रोड कोपोली अगदी सुसज्ज असा सर्व इमारती भरपूर प्रचंड मोठ्या गतीने विकसित होणारा हा परिसर आणि या परिसरामधील 3 तालुक्याची मानाची स्पर्धा चॅम्पियन लीग 2021 दुगाडे सर खूप चांगलं आयोजन आज आपण खऱ्या अर्थानं या कोपोली नगरीमध्ये पाहतोय निश्चित तौर पर रोशन जिस तरह ये प्रतियोगिता ऑर्गेनाइज की है खिलाड़ियों ने ये सोचा कि बड़ी बड़ी प्रतियोगिता होती है व्यावसायिक स्तर पर और आरपीएल में भी कल हमने देखा आदम मुजावर रजत मुंडे तो है ही क्लास 1 लेकिन आदम मुजावर एक ऐसे क्रिकेट के कायनात नेरे की कोहिनूर हमें मिला जो भावेश सावंत के सपने में भी आ सकेंगे इतना अच्छा खेला उन्होंने एक आदम खोर की तरह आदम मुजावर की बल्लेबाजी हुई थी कल क्या आक्रमण किया था हे स्टेज तुम्हाला खऱ्या अर्थानं भरपूर महत्वाचं हे प्लॅटफॉर्म जर का तुम्ही स्वतःला सिद्ध केले या स्पर्धेमध्ये तर नक्की तुम्ही प्रसिद्ध व्हाल आणि येत्या काळामध्ये तुम्हाला व्यावसायिक क्रिकेट देखील तुमच्या मागे लागेल त्यामुळे तुम्हाला इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल खूप चांगलं कमबॅक यावेळेस गोलंदाज होते साहिल लोणले खूप चांगली गोलंदाजी आहे कमी वयाचा खेळाडू आहे परंतु भरपूर क्लास आहे ज्याकडे चांगली गुणवत्ता आहे अंडर 18 चा हा खेळाडू आहे आणि कर्जत उमरोली गावचा हा खेळाडू आहे बघा चांगली गोलंदाजी करतो आणि हे तुम्हाला टॅलेंट आता या चॅम्पियन लीग मध्ये बघायला मिळेल खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आमचे मुख्य आयोजक संजयजी सोळंकी केतन मुंडे दिगंबर मोरे गौरव घोसाळकर कल्पेश जाधव शुभम गोडविंदे तसेच समस्त खालापूर क्रिकेट असोसिएशन यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन संपूर्ण स्पर्धेत राहिलं इथे फिरून मारलाय बॉलला डीप स्क्वेअरच्या दिशेने फक्त टर्न केला बॉलला आणि बॉल गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार चौकार
पे की थी, रफ्तार भरी की थी। इस गेंद को उन्होंने वेरिएशन के तौर पर स्लोअर वन करना चाहा। स्लोअर वन की तो जरूर, लेकिन शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और आसानी से बल्लेबाज को जो मैंडेटरी पावर प्ले का जो फायदा उठाना चाहिए था, उस फायदा उठाने में मदद मिली उस गेंद की वजह से। वेरिएशन कब होना चाहिए? जब मार पड़ रही हो। वेरिएशन तब नहीं होना चाहिए जब आप अच्छा कर रहे हो। आपली स्ट्रेंथ जी आहे त्या स्ट्रेंथ तुम्ही गोलंदाजी करा, जेव्हा तुमच्या स्ट्रेंथ मध्ये मार बसेल तेव्हा व्हेरिएशन करा. आणि आता ओपन ग्राउंड आहे आणि आखूड टप्प्याचे बॉल तुम्हाला महाग ठरतील आणि त्यानंतर मग तुम्ही आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून अमोल भोईर आणि एका बाजूला कुशल गुरव खूप चांगल्या पद्धतीने इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. दोन्ही कॅप्टन सन्माननीय रमेश जाधव साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते पुढच्या लढतीचा टॉस करायचा. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. दोन चांगले खेळाडू संदेश आणि बंटी, तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघनायकांना. ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस. यावेळेस तुम्ही पाहताय डीपेक्षा कव्हर मध्ये बॉलला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. अमोल भोईरचं कौतुक करायला लागेल. डावाला पुढे घेऊन चाललाय. सेन्सिबल खेळ त्याच्या माध्यमातून मोठे फटके देखील पण पाहिले. त्यानंतर सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित करत असताना अमोल भोईर हा खेळाडू. आतापर्यंत अमोलनं आपल्या टीमला 5 चेंडूमध्ये 13 धाबांचं योगदान दिलं आणि एका बाजूला 19 चेंडू पेंडिंग आहेत. 34 धाबांची गरज आहे. रिया 11 कर्जत टीमला स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब फटका. रडार मध्ये आलेला बॉल कुशलने फेकून दिला सीमारेषा बाहेर. 6 धाब्यासाठी हा षटकार. धन्यवाद डीजे. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. शिवराज वॉरियर्स आणि कृष्णाई अंजरोन. संदेश पाटील डावखुरे हाताचा आक्रमक फलंदाज, तर समोर व्यावसायिक क्रिकेट मधला एक सितारा हर्षद पेंढारी. रमेश जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. हेड इज कॉल. शिवराज वॉरियर्स वॉन द टॉस. म्हणते काय निर्णय असेल? सकाळच्या सत्रामध्ये धावा होत आहेत या विकेटवर. आम्ही फिल्डिंग करू पहिले. फिल्डिंग तर तुम्ही नक्कीच करणार, पण जे सामने पाहिले तुम्ही चेसेबल आहेत. म्हणजे 70-75 धावा सुद्धा चेसेबल आहेत या मैदानावर. जर आपण पाहिलं अशा वेळेला समोरच्या संघाने जर 70-75 धावा जमवल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्याकडे अशी कोणती बॅटिंग आहे की त्या बॅटिंगच्या जोरावर तुम्ही त्या धावा चेस करू शकता? आमच्या टीममध्ये उदय कोळंबे आहेत, दर्गे ब्रदर्स आहेत, ऋषी कर्णुक आहे, असे चांगले चांगले प्लेयर्स आहेत. तर हो, या संघांना एकत्र करून आम्ही रन्स चेस करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच म्हणते तुला पहिल्या सामन्याकरता शुभेच्छा. आपण संदेश पाटील डावखुरी हाताचा एक आक्रमक खेळाडू. हा लिस्ट प्लेइंग 11ची लिस्ट हे बघा इकडे घ्या. तर संदेश, कृष्णाई अंजलोन एक मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर ॲज अ कॅप्टन 3 तालुक्याच्या लीग मध्ये आणि पहिल्याच सामन्यामध्ये बॅटिंग करायची आहे. कुठलाही प्रेशर नसेल, कारण चेस करायला आवडलं असतं, पण ग्राउंड चांगलं आहे. रन जेवढ्या बऱ्याचशा होतात, जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू, कारण समोरच्या संघात चांगले चांगले फलंदाज आहेत. बघू रन जेवढ्या बनवता येतील तेवढा बनवण्याचा प्रयत्न करू. गोलंदाज सुद्धा आमच्यामध्ये चांगले डिपेंड करू शकतात. निश्चित तौर पर मैं आपको ढेर सारी बधाई देना चाहूंगा अगले मैच के लिए. ओवर टू रोशन पाटिल सर. न्यूज ऑफ द टॉस बॉक्स. शिवराज वॉरियर्स दर्गे ब्रदर्स की टीम ने जीता है टॉस और किया है फैसला पहले गेंदबाजी का. 18 बॉल 28 धाबांची गरज होती. आता संघनायक पुन्हा एकदा आपल्या नावलौकिकला कामगिरी करतोय, कारण लगातार 2 चेंडू निर्धाव फेकले. अमोल भोईरवरती प्रेशर आहे या मॅच मध्ये. फुलटॉस होता, कट केल्या बॉलला. तुम्ही पाहता बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत ठीक आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली. त्यानंतर मात्र अजून एक सिंगल रन मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या रिया 11 कर्जत टीमला. समीकरण आहे शेवटचे 15 बॉल आणि 27 धाबांची गरज. 15 चेंडू 27 धावा आणि चेंडूंचं अंतर फार कमी आहे. त्यामुळे इथे गोलंदाजांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. एखाद दुसरा विकेट घ्यावा लागेल आणि जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील. तर दुसऱ्या बाजूने मात्र थोडंसं सेन्सिबल खेळावं लागेल कुशल आणि अमोल या 2 फलंदाजांना. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. ओव्हर द विकेट फुल टॉस भीमर घोषित केल्या पंचांनी. त्यानंतर मात्र एक क्विक सिंगल. 1+1 अशा 2 धावा मात्र या क्षणाला मिळतील, त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या रिया 11 कर्जत संघाला. 15 चेंडू 27 धाबांची गरज होती. आता गरज असेल 15 बॉल मध्ये 25 आणि त्यानंतर हा फ्रीडचा बॉल असेल. फ्रीडची संधी बघा, जास्त उंचीचा हा बॉल त्या ठिकाणी मात्र पंचांनी भीमर घोषित केलाय. खूप चांगलं कार्य पंचांचं, कारण इथे रिव्ह्यू घेतलाय. बघा एक रिव्ह्यू होता टीमसाठी, तो रिव्ह्यू मात्र घेतला. आपण जाऊया वॉर रूम मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. जय पवार आमच्या ऑफिशियल पंचावर या.
हॅलो, जय पवार सर, जरा स्टेजवर या. जरा बिझी आहेत. इथं आपण नियमांमधली पारदर्शकता नक्की आम्ही एक योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. खरं तर दुगाडे सर अल्पावधीमध्ये सर्वात जास्त लोकप्रियता प्राप्त करणारे हे खरं तर लाईव्ह चॅनल. जवळजवळ 2 वर्षामध्ये दीड लाख सबस्क्रायबर ज्यांचे आता पूर्ण होतील, फक्त 1000 बाकी आहेत. म्हणजे भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. चांगली क्लिअरिटी आणि इंटरनॅशनल स्कोअर कार्ड तुम्ही पाहताय. सातत्याने आमचे मित्र संदेश पाटील, तरी ते पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. खूप महत्वाचा डिसिजन असेल, कारण कुशलनं ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढलाय. जर का नो नसेल तर कुशलला बाद व्हावं लागेल, आणि नो असेल तर मात्र 2 धावा देखील मिळतील आणि फ्रीडची संधी देखील मिळेल. त्यामुळे हा निर्णय दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचा आहे. कदाचित टर्निंग पॉईंट असेल सामन्याचा. तर आपण योग्य निर्णयाची प्रतीक्षा करतो. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आमच्या समवेत जय पवार सर आहेत कल्याण. तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. तर ऑनफिल्ड अंपायरनं जो निर्णय दिलाय तो निर्णय कायम, म्हणजे नो बॉल. बघा इथे DRS रिव्ह्यू घेतला होता खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं, भावेशनं, आणि इथे मात्र तो अनसक्सेसफुल ठरला, कारण हा बॉल बिमार आहे. त्यामुळे फ्रीडचं संधी असेल ती म्हणजे अमोल भोईर या खेळाडूला. 27 धाबांची गरज होती. आता 15 चेंडू आणि 25 धाबांचं समीकरण. फक्त 10 धाबांचा डिफरंट आहे बॉल आणि चेंडूमध्ये. त्यामुळे एखादा मोठा फटका हा अंतर देखील कमी करेल. तरी ते कमबॅक करायचा भावेशला, परंतु फ्रीडची संधी अमोल भोईर समोर. एक आक्रमक असा खेळाडू स्ट्रायकिंग गेटवरती. इथे परफेक्ट यॉर्कर, खुला टाकलेला बॉल, हलक्या हाताने मात्र बॉलला ड्राईव्ह केलं. टॅपिंग क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल. फक्त सिंगल आली या बॉलवरती, आणि या सिंगलने मात्र रिया इलेव्हन कर्जत संघ थोडासा पुढे चाललाय. धावसंख्या पहिली धावफलकावरती लागली आहे, ती म्हणजे 35. अजूनही 14 बॉल आणि 24 धाबांची गरज. 14 चेंडू आणि 24 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. 22ला कमबॅक करायचा आहे. कुशलसाठी हा बॉल ऑन साइड मध्ये ऑन ड्राईव्हचा फटका. तेवढीच चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपण पाहिली. अजून एक सिंगल आली आहे. अशा पद्धतीने मात्र कशा प्रकारचा प्रेशर हा खरं तर यशराज इलेव्हन चिंचवली टीमवरती क्रिएट होणार नाही. तुम्हाला इथे मोठे फटके घ्यावे लागतील, कारण कॅल्क्युलेशन जर बघितलं 13 बॉल 23 धाबांची गरज. 13 चेंडू आणि 23 धाबा. अमोल तयार स्ट्रायकिंग एंडवरती. इथे मोठा फटका ऑन साइड मध्ये बॉलला उडवलंय सरळ लॉंगच्या डोक्यावरून सीमा पार. अमोल भोईरच्या बॅटमध्ये होतोय हा दर्जेदार षटकार. तो देखिए अब ये मुकाबला मैं कहूँगा एयर टाइट होगा, क्योंकि वातावरण में अब तब्दीली हो चुकी है. शाम में जो वातावरण हमें नजर आता है वो वातावरण मैदान के अंदर जो खिली हुई धूप थी वो अब नजर नहीं आ रही है, छांव आ रही है. और इस बदले में वातावरण का फायदा गेंदबाजों को उठाना चाहिए. वहीं दूसरी तरफ रिया इलेवन के लिए आसान मुकाबला है इस ग्राउंड की स्थिति को देखते हुए. 12 गेंदे और 17 रन रोशन पाटिल सर. लेकिन अगला मुकाबला बेहद रोचक होगा. शिवराज वॉरियर्स, संजय शिर्के साहब, नितिन चोगले और नितिन वाघमारे की ये टीम, शिवराज कंस्ट्रक्शन के मालिक, इनकी ये टीम है शिवराज वॉरियर्स. हर्षद पिंडारी का चलवा एक जमाना था. इकू मोंटी बंटी, ये जो 3 अस्त्र थे इस खोपोली क्रिकेट के, वरद विनायक खोपोली के, इन्होंने रायगढ़ क्रिकेट को जीता था. अपनी टीम वरद विनायक खोपोली को अव्वल पोजीशन पर वो लेकर आए थे. एक की महीने में लगातार 2 सप्ताहों में इन्होंने बगैर बातचीत, बगैर समझौता पाली के मैदान के ऊपर डिंगडोंग जैसी ताकतवर टीम को हराया था. ये रिकॉर्ड है. कई ऐसे रिकॉर्ड है संजय सोलंकी की कप्तानी में. रबर बॉल क्रिकेट शिरोमणि ट्रॉफी रायगढ़ ने जब 2 बार जीती तो उस टीम के कप्तान थे संजय सोलंकी. यूके टाइगर जब लगातार जीती 2 साल तो कप्तान थे संजय सोलंकी. तो एक बेहतरीन कप्तानों में से एक उन्होंने इस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज किया. साथ ही मिला मिस्टर डिपेंडेबल दिगंबर मोरे, कैप्टन कूल केतन मुंडे, मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर, पूरी खालापुर क्रिकेट कमेटी और कल्पित जाधव और शुभम गोडविंदे. एक शानदार खूबसूरत क्रिकेट का कारवा हमें नजर आ रहा है. 12 गेंदे 17 रनों की जरूरत. एक अच्छा ओवर यशराज चिंचोली के लिए डालना होगा गेंदबाज को. वहीं दूसरी तरफ जो चल रहा है उसे चलते रहने देना है कुशल गुराव और उनके साथी.
अमोल भोईर आणि कुशल गौरव हे दोन खेळाडू आता मैदानामध्ये खूप चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूमध्ये होत चालली आहे आणि ही पार्टनरशिप आता थोडीशी डोकी धरेल यशराज 11 चिंचोली संघासाठी. निश्चित तौर पर रोशन, ये जो साझेदारी है इसी तरह चलते रहना चाहिए अगर रिया को जीतना है तो. और वहीं दूसरी तरफ 12 गेंदे, ये अच्छी गेंद थी. तो प्लेइंग लिस्ट आ चुकी है शिवराज वॉरियर्स की. हर्षद पिंडारी कैप्टन, अजय अजिंक्य दर्गे, कौशल स्टॅकिंग गेम मध्ये आहे. राऊंड विकेट तुम्ही पाहता हा ट्रॅकर बॉल तुम्ही पाहता ऑन मध्ये हा फटका खेळून गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग आली आहे. एका चांगल्या षटकाची गरज आहे खरं तर यशराज 11 चिंचोली संघाला. इकोनॉमिकल स्पेल हातला लगेच एका निश्चित तौर पर, क्योंकि देखिए जितना जल्द मुकाबला खत्म करेगी रिया 11 करजत, यहाँ पर एवरेज का मसला है. कल हमने देखा केतन मुंडे को मैच जीतना था, लेकिन रजत मुंडे जो एक मैच बुरी तरीके से हारे थे उन्होंने उस मैच को जरूर जीता, लेकिन फायदा मिला श्राव्या 11 खोपोली को और इस गेंद को निकाला डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फ्रंट फुट पे आगे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. देखिए कल्पेश यादव ने कूपन तो जरूर जीता है 7 बलास का, लेकिन वो फूड उन्हें अच्छा नहीं लगेगा अगर मैच हारेगे तो. देखिए ये मानसिकता है क्रिकेटर्स की, क्योंकि क्रिकेट भावनाओं से जुड़ा हुआ खेल है. केतन मुंडे सोच रहे होंगे कि मेरे एक गेंदबाज ने अगर अच्छा किया होता तो इतने रन हमारी टीम ने बनाए थे, काश हम शुक्रवार 31 दिसंबर इसी ग्राउंड के ऊपर मनाते. तो ये होता है, अप्स एंड डाउन्स होते रहते हैं क्रिकेट में. रजत मुंडे का क्लास हमने देखा, लेकिन सबसे ज्यादा अगर किसी ने इंप्रेस किया होगा कल तो वो थे आदम मुजावर. क्लास बल्लेबाजी. और ये देखिए कुशल गौरव घोट में जो उन्हें बाइक मिली थी उस बाइक को रफ्तार से यहां चला रहे इस ग्राउंड के ऊपर. मिड विकेट के ऊपर से खेला गया स्लॉग स्वीप के जरिए ये बेहतरीन 6. इस गाने के लिए मैं उन्हें 100 में से 100 मार्क्स दूंगा. क्या गाना बनाया उन्होंने चैंपियन लीग 2021 के लिए, तारीफ काबिल. दिमाग के जादूगर संजय सोलंकी को पता है अगर एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज करनी है तो उसके लिए एक अच्छा डीजे, एक अच्छे प्रोफेशनल अंपायर्स, प्रोफेशनल कमेंटेटर और खास तौर से ऐसे गाने होने चाहिए ताकि जोश हो, जुनून और ये विकेट मिलता हुआ कुशल गौरव का रनों की जरूरत है. 6 गेंदे 5 रन, कंपलसरी चेसिंग. देखिए मैच मैंने कहा था धूप खिली है. देखिए वातावरण में चेंजेस आ रहे हैं, धूप खिली है. पहले इस ओवर के पहले हमने देखा छांव थी. मैच एयर टाइट हो सकता है. अभी भी 2-3 डॉट गेंदें अगर आती है यशराज चिंचोली की तरफ से तो मजा आएगा. वहीं दूसरी तरफ अगर हम देखेंगे तो ये आसान मैच है. आखिरी गेंद तक भी चला जाए और आखिरी गेंद के ऊपर भी स्कोरिंग शॉट आए तो मैच जीत सकती है रिया 11 करजत. रिया 11 करजत के बल्लेबाजों के ऊपर उतना दबाव नहीं है जितना ज्यादा दबाव महसूस करेंगे गेंदबाज, क्योंकि उन्हें हर एक अच्छी गेंद डालनी है. 5 ही रन उनके पास है बचाव के लिए. 6 बॉल आणि आता 5 धावा, म्हणजे एक रन्स तुम्हाला रोखावे लागेल फिल्डिंग करत असताना. कृष्णाई अंजुम की भी प्लेइंग लिस्ट यहां पर आ चुकी है. संदेश पाटिल बाएं हाथ के धुआंधार बल्लेबाज, लेकिन इस टीम में भी उदय कोलंबे नाम का वर्ष खोपोली का एक ऐसा जाबाज सितारा है जो मैच का तख्ता पलट सकता है टीम शिवराज वॉरियर्स के लिए. लेकिन फिलहाल इस मैच को हम कैरी ऑन करेंगे. रोशन 6 गेंदे 5 रन, जितनी ज्यादा डॉट गेंदे उतना लंबा मुकाबला खींचेगी यशराज. वही दूसरी तरफ रिया 11 के लिए बस एक स्कोरिंग शॉट और जो स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज है ना अमोल, छोटा बैक बड़ा धमाका. क्या बल्लेबाजी की उन्होंने, क्या साथ दिया कुशल गौरव और जो ओपन करने के लिए आए थे अखिल भोईर और अमोल भोईर. देखिए ओपन करने आए हैं, मैच फिनिशर मैं कहूंगा इन्हें, फिनिश का रोल निभा रहे हैं.
कल्पेश यादव की ये गेंद हवा में, क्या होने की संभावना, खुद बैक टू द बॉलर, और यहां से इस मुकाबले में यू टर्न आता हुआ ये विकेट जरूरी था। खुद कप्तान तो भावेश कुरंगा, लेकिन आइकॉन खिलाड़ी कल्पेश यादव ने ये जाना कि जो मैंने बल्लेबाजी की है उसी तरह मुझे गेंदबाजी करनी होगी। 5 गेंदें 5 रन। तर 5 चेंडू आणि 5 धावा आणि सर सेट बॅट्समॅन आता मैदान सोडून मैदानाच्या बाहेर आलेत। आता हे बॅटल तुम्हाला संघर्षमय पाहायला मिळेल का? आता 5 चेंडूमध्ये 5 धावा वगैरे नवीन खेळाडू प्रवीण। देखिए कल्पेश यादव अगर इस मैच को निकालते हैं तो दिगंबर मोरे इनकी तरफ से 500, कुशल धुमार इनकी तरफ से 1000, कुल मिला के 1500 और 500 का फूड कूपन वो ऑलरेडी जीत चुके हैं 7 विलास का। 7 विलास, हेलो, ये देखिए ये गेंद नीचे रही। 4 गेंदें अब 5 रनों की जरूरत। कल्पेश यादव, क्यों मुझे ऑलराउंडर कहा जाता है खोपोली विभाग का, भले ही दिगंबर मोरे और मैं एक ही टीम का हिस्सा हूं। आजकल दिगंबर मोरे ज्यादातर तहसील आप में खेलते हुए नजर आ रहे हैं, लेकिन मेरे इस परफॉर्मन्स से सन्माननीय नितीनजी मोरे साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। चॅम्पियन लीग 2021। और यह गलती की यहां पर विकेट कीपर ने, यह तीसरी गेंद भी डॉट जा सकती थी। बाई के तौर पर रन मिला। लगातार 3 गेंदें अच्छी डाली है कल्पेश यादव ने। 3 गेंदें अब 4 रनों की जरूरत। कंपल्सरी चेसिंग। रिया 11 करजत बनाम यशराज 11 चिंचोली। रमेश यादव साहब की दिल की धड़कनें तेज, तो वही राजेश मोड़िक की दिल की धड़कनें कह रही है थक 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 थक, क्योंकि दोनों तरफ आग लगाई जा चुकी है। एक तरफ बॉलर, एक तरफ बल्लेबाज। इस क्रिकेट ने रंग बदला है, जिस खेल को मैं कहता हूं क्रिकेट एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता। और इस खेल ने, कल्पेश यादव की गेंदबाजी ने दोस्तों इस खेल को बदला है। 3 गेंदें 4 रन। कल्पेश यादव राइट आर्म ओवर द विकेट, सीधा किया, गेंद हवा में, क्या ये होगी 6, और इसी के साथ इस मैच को खत्म किया। और इसीलिए मैंने कहा था बॉलर के ऊपर ज्यादा दबाव है। 6 गेंदें 5 रन, एक भी स्कोरिंग शॉट आया तो मैच जीतेगी रिया 11 करजत। और उस शॉट को खेला बल्लेबाज ऋषिकेश देशमुख। देखिए एक स्ट्राइक रोटेशन से क्या हुआ विकेट कीपर की गलती के कारण। सामने वाले बल्लेबाज को जो अभ्यास किया था उन्होंने कि किस एंगल से कल्पेश यादव गेंदबाजी कर रहे हैं। तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच के लिए भी हम बुलाएंगे और कल्पेश यादव को बुलाएंगे, जिन्होंने 7 विलास का फूड कूपन जीता है। तर पहिल्या लढतीतला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूनं फक्त 4 रन्स दिले आणि 2 विकेट घेतल्या 4थ्या षटकामध्ये, तो संतोष घारे। रिया 11 कर्जत टीमचा खेळाडू संतोष घारे याचा आपण इथे सन्मान करणार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। संतोष घारे याने एक मॅजिकल स्पेल टाकला 4थ्या षटकामध्ये आणि हा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। मी सन्मान्य मोरे साहेबांना विनंती होता यावं आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत संतोष घारे या खेळाडूला। खूप चांगला स्पेल टाकला आणि या मॅच मध्ये मात्र धावसंख्येला त्यांनी अंकुश लावला 4थ्या षटकामध्ये आणि रिया 11 कर्जत संघाचा हा तारणार ठरला। बघा बॉलिंग चांगली केली या खेळाडूनं चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, आणि हा खेळाडू ठरला इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। तर सन्माननीय मोरे साहेब यांच्या उपस्थितीत त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याचा इथे गौरव होतोय। आणि कल्पेश यादवसाठी कुपन आली हॉटेलची, ती देखील आपण घ्यायची। तर आपण घारेशी संपर्क साधूया। खरं तर पहिला सामना आणि रिया 11 कर्जत संघाला लीड करतोय, कसं वाटतं या आयोजनामध्ये खेळत असताना? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि थँक्स टू माझे हे पॅकर का त्यांनी मला सिलेक्ट केलं। आणि आयोजनांच्या 3 तालुक्यांना जे एकत्र करून जी भव्यदिव्य योजना म्हणजे संकल्प तयार केले ते खूपच छान आहे आणि अशा आयोजनमध्ये पुन्हा पुन्हा खेळायला मला हीच इच्छा। मैदानामध्ये आपण पाहिला भरपूर धावा झाल्या, मोठमोठे फटके आले, परंतु अशा परिस्थितीमध्ये तू फक्त 4 धावांचा षटक फेकला, 2 विकेट घेतला। या मॅजिकल स्पेल बद्दल तू काय सांगशील?
विकेट तर तसं बॅट्समनला अनुकूल आहे, पण मी असं ट्राय केलं होतं का जेवढ्या बॅट्समनपासून लांब ठेवता येईल बॉल तेवढं मी प्रयत्न केले आणि त्यात सक्सेस झालं. येस, बेस्ट ऑफ लक. तुला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. खूप चांगला त्यांनी सांगितलं त्याचा अनुभव. तर पुढच्या लढतीसाठी शुभेच्छा. तर कुपन आहे हॉटेलची. हा, कल्पेश जाधव यांनी याचे बघा, आम्ही कुपनच्या मागे कल्पेश जाधव नाव लिहिलं. यशराज 11चा तो खेळाडू आणि डेट लिहिले आम्ही 28/12/2021. हे गरजेचं आहे. आज रात्री 12 पर्यंत व्हॅलिडिटी आहे कुपनची. तर दिगंबर मोरे यांच्या शुभ हस्ते कल्पेश जाधव याला एक फूड कुपन देण्यात येईल. यशराज वॉरियर्सने आपली फिल्डिंग लावायची आणि 12th